हेच बुद्धातीताच येच बुद्धानागता पच्चुपन्नाच ये बुद्धा अहं वंदामि सबदा। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी या पुण्यनगरीमध्ये खडकवासला परिसरामध्ये या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या धम्म परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आमचे धम्मबंधू पूजनीय बुद्धघोषजी मेहता थेरो, त्याचबरोबर परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर इंदवंशजी महाथेरो, प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, पूजनीय भिक्खू रत्नदीपजी थेरो, औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे कोषाध्यक्ष पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, पूजनीय भिक्खू येशजी आणि या धम्म परिषदेचे संयोजक आयोजक श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, प्रथमतः तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री शुभाशीष व्यक्त करून आजच्या या धम्म देसनेला प्रारंभ करीत आहे। आपल्या बुद्ध विहारापासून इथपर्यंत अतिशय सुंदर लोकांपर्यंत बुद्धाचा संदेश पोहोचवणारी धम्म रॅली आपण काढली, भिक्खू संघाचा यथोचित सन्मान केला आणि या परिसरामध्ये आता आपण धम्म ऐकणार आहात। खरं तर तुम्ही सर्वजण जे या पुण्यामध्ये राहता तर तुम्ही पुण्याच्या नावानुसार पुण्यवान आहात। ते यासाठी म्हणून मी म्हणतोय, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते या पुण्यनगरीमध्ये इतक्या काही आपल्या बहुजन बांधवांनी, त्यावेळेसच्या रेल्वे क्वार्टरमध्ये राहणाऱ्या लोकांनी सायंकाळी आम्हाला भजन करण्याची संधी मिळावी, त्यासाठी एखादं देऊळ असावं असा मानस मनामध्ये धरला। त्या दरम्यान बाबासाहेब तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या बंगलोमध्ये राहत होते। मग आपले काही लोक बाबासाहेबांकडे भेटण्यासाठी आणि बाबासाहेबांचं मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणून गेले असता बाबासाहेबांना आपल्या लोकांनी त्यांचा मानस बोलून दाखवला की बाबासाहेब, आम्ही दिवसभर काम करतो, मजुरी करतो, सायंकाळी थोडं मनाला बरं वाटावं, सुखद आनंद मिळावा, त्यामुळे भजन कीर्तन आमच्याकडून घडावं म्हणून आम्ही एकत्र जमतो, परंतु आम्हाला माथा टेकण्यासाठी एकत्र जमण्यासाठी तिथे काही देऊळ वगैरे नाही आहे, तर आम्हा सर्वांची इच्छा आहे की आम्ही एक देऊळ निर्माण करावं, त्यासाठी आपण आम्हाला मार्गदर्शन करावे। तेव्हा बाबासाहेब म्हणाले की ठीक आहे, तुम्ही अगोदर देऊळ निर्माण करा आणि मला येऊन पुन्हा भेटा। मग देऊळ निर्माण केलं गेलं आपल्या लोकांकडून आणि पुन्हा आपलेली लोक बाबासाहेबांना भेटण्यासाठी गेली
आणि बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं की देऊळ तयार आहे बाबासाहेब, आम्हाला संत चोखा यांची मूर्ती मंदिरामध्ये देऊळामध्ये ठेवायची आहे. बाबासाहेबांनी आपल्या लोकांकडे पाहिलं, स्मित हास्य केलं आणि बाबासाहेब म्हणाले, जरी चोखा मेळा संत चोखा हे संत होते, निश्चितच ते संत असतील, परंतु आज घडीला माझ्या अभ्यासानुसार तुमच्या पुण्यालाच नाही, आपल्या महाराष्ट्रालाच नाही, या भारतालाच नाही, तर संपूर्ण जगाला जर कुणाच्या विचारांची गरज असेल तर ती म्हणजे फक्त तथागत भगवान बुद्धांच्या विचारांची गरज आहे. आणि म्हणून माझ्याकडे एक मूर्ती आहे, पांढऱ्या रंगाची मूर्ती आहे. पांढरा रंग हा शांतीचं प्रतीक आहे आणि ती भगवान बुद्धाची मूर्ती मी तुम्हाला दान देतो त्या देवळामध्ये ठेवण्यासाठी. तुमची तशी तयारी असेल बाकीचं सोडून देऊन बुद्ध स्वीकारण्यासाठीची, तर तुम्ही मला सांगा. एखादा बोधिसत्व बोलेल अशा प्रकारचं, आणि जरी अडाणी लोक असतील तर ते लोक जर बोधिसत्वाचं ऐकणार नसतील तर ते लोक कसले लोक. बोधिसत्वाचा एक प्रभाव असतो, महामानवाचा एक प्रभाव असतो. आपल्या लोकांनी लगेच ॲक्सेप्ट केलं. बाबासाहेबांच्या हस्ते आपल्या पुण्याजवळ देहू रोडला 25 डिसेंबर 1954ला माई साहेबांच्या उपस्थितीत, हजारो लोकांच्या उपस्थितीत, साक्षीने त्या देहूच्या देवळामध्ये कोणता देव न ठेवता बोधिसत्व बाबासाहेबांच्या हस्ते भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. खरं तर 14 ऑक्टोबर 1956ला नागपुरात सार्वजनिक स्वरूपामध्ये पब्लिक प्रोग्राम करून बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला भगवान बुद्धांच्या ओटीमध्ये टाकलेला. न भूतो न भविष्यती, रक्ताचा एकही थेंब न सांडता न सांडविता बाबासाहेबांच्या हाकेला ओ देऊन तत्कालीन समाज व्यवस्थेतील आपली लोक जरी शिक्षणाने अशिक्षित होती, परंतु त्यांच्यात माणुसकी आणि सुज्ञपणा होता याची प्रचिती 14 आणि 15 ऑक्टोबर 1956च्या कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. एक नव्हे, दोन नव्हे, 3, 4, 5, 6 लाख लोक त्यावेळी नागपुरामध्ये दाखल झाली. खरं तर आता लक्झरी बसेस आहेत, स्वतःच्या कार आहेत, बाईक आहेत, AC गाड्या आहेत, व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, वर्तमानपत्र आहेत, TV वरती अनेक चॅनल्स आहेत. परंतु त्यावेळी ह्या कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसताना केवळ एका महामानवाने जागोजागी सभा घेऊन त्या सभेमध्ये डिक्लेअर केलं होतं की जग हे बुद्धाकडे वाटचाल करत आहे आणि मला बुद्धाची गरज आहे. भारतातला पुरातन असा भगवान बुद्ध हा भारताचाच एक सुपुत्र आहे आणि त्याच्या विचाराची आज जगाला गरज आहे. म्हणून मी धर्मांतर करत आहे आणि माझ्या म्हणण्यानुसार ज्यांना कुणाला माझा विचार पटत असेल त्यांनी माझ्यासोबत माझ्या नावेत बसावे. ज्यांना विचार पटणार नसेल माझा त्यांनी खुशाल जागेवरच थांबावे. बाबासाहेबांच्या या आदेशाला शिरसावंत मानून तत्कालीन आपल्या अशिक्षित लोकांनी सगळ्या गोष्टी सोडून देऊन नागपुरामध्ये दाखल झाले. असं म्हणतात की नागपूर आणि नागपूरच्या जवळपासच्या कापडाच्या दुकानामध्ये पांढरं कापड शिल्लक नव्हतं उरलं. म्हणजे पांढऱ्या कपड्यांमध्ये आपली लोक तिथे उपस्थित झाली आणि बाबासाहेबांकडून त्यांनी 22 प्रतिज्ञा ग्रहण केल्या आणि संकल्प केला की आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. इतप्पर मी बुद्ध धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा ग्रहण करतो. बुद्ध धम्म हाच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे असे बाबासाहेब पुढे म्हणत होते. एक एक प्रतिज्ञा चष्मा काढून एका एका पेजवर एक एक प्रतिज्ञा लिहिली होती म्हणतात बाबासाहेबांनी स्वतःच्या सुअक्षरामध्ये. आणि बाबासाहेब पुढे बोलत होते आणि आपली लोक बाबासाहेबांच्या पाठोपाठ बोलत होते. आणि केवळ बोलतच नव्हते तर संकल्प करत होते की एका बोधिसत्वाच्या समवेत एका बोधिसत्वाच्या आदेशानुसार संकल्प करत होते की आज आमचा नवा जन्म होत आहे आणि इथून पुढे आमचा जीवनक्रम जो आहे, दिनक्रम जो आहे तो नव्याने प्रारंभ होणार आहे. आणि म्हणून 60-65 वर्षांपूर्वी एका महामानवाने आपल्या या पुण्यभूमीमध्ये
पुण्यनगरीमध्ये भगवान बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मला वाटतं यासाठी म्हणून केली असावी, कारण देहू रोड पासून अवघ्या मला वाटतं 15-16 किलोमीटर असेल कार्ला आणि तुमचं भाजे, ह्या दोन पवित्र ऐतिहासिक आणि प्राचीन वारसा लाभलेल्या लेण्या मला वाटतं या पुणे नगरीच्या जवळ असल्यामुळे की काय, म्हणून मी तुम्हाला म्हणालो की तुम्ही पुण्यवान आहात. हा मुंबई बँगलोर जो एक्सप्रेस हायवे आहे, जो आपल्या पुण्यामधून चाललेला आहे गेलेला आहे, या मुंबई बँगलोर एक्सप्रेस हायवेवरती तुम्ही जर विचार केला तर मुंबईमध्ये बुद्ध लेण्या आहेत. तुमच्यापैकी कुणाला माहिती असेल तर अंधेरीला बुद्ध लेण्या आहेत, बोरीवलीला बुद्ध लेण्या आहेत, जोगेश्वरीला बुद्ध लेण्या आहेत, इकडे कल्याणच्या जवळपास कर्जतला बुद्ध लेण्या आहेत, ठाण्यामध्ये बुद्ध लेण्या आहेत. आणि मग पुन्हा जसं पुढे पुढे आपण येऊ तसं मग तुमच्या लोणावळ्याच्या पुढे आलो की तुमच्या पुण्यामध्ये लेण्या आहेत. पुण्यातून पुढे जसं आपण पुढे जाऊ इकडे कराडला बुद्ध लेण्या आहेत, वाईला बुद्ध लेण्या आहेत, साताऱ्याला बुद्ध लेण्यांचा खूप मोठा समूह आहे. तिकडे पुढे पुढे जर तुम्ही गेलात म्हणजे आपल्या मुंबईपासून पुढे पुढे जर सरकलात तर महाडला पण बुद्ध लेण्या आहेत. पुन्हा त्याच्या बाजूला जर तुम्ही सरकलात पुण्याच्या ह्या साईडला तर सिन्नरला जुन्नरला बुद्ध लेण्या आहेत, नाशिकला बुद्ध लेण्या आहेत. आणि नाशिकवरून तुम्ही पुढे पुढे जर औरंगाबादच्या दिशेने जाल तर तिकडे वेरूळच्या लेण्या आहेत, अजंठा लेण्या आहेत. प्रतिष्ठान तेव्हाच म्हणजे पैठण तो राजमार्ग होता त्या काळातील, आणि त्या राजमार्गावर पितळखोरा कन्नड जवळ असलेल्या पितळखोऱ्याला सुद्धा बुद्ध लेण्या आहेत. आणि इकडे हा संपूर्ण पट्टा कोकणाचा जो आहे, कोकणामध्ये सिंधुदुर्ग पर्यंत इवन गोव्याला सुद्धा बुद्धाच्या लेण्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हा भारत, तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये असलेला भारत हा बुद्धमय भारत होता. सम्राट अशोकाच्या काळात हा भारत बुद्धमय होता, कनिष्काच्या काळात हा भारत बुद्धमय होता, नंद घराण्याच्या काळामध्ये हा भारत बुद्धमय होता, सातवाहनांच्या काळामध्ये हा भारत बुद्धमय होता. आता जिथे कुठे उत्खनन केल्या जाते, तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल किंवा फेसबुक व्हॉट्सअपचा वापर करत असाल, गुगलचा यूज करत असाल, तर जिथे जिथे उत्खनन केल्या जाते त्या प्रत्येक ठिकाणी भगवान बुद्धांच्या मूर्ती किंवा बुद्ध विहारांचे अवशेष किंवा भगवान बुद्धांच्या संबंधित काही अवशेष सापडतात. याचा अर्थ असा आहे की हा भारत तत्कालीन जम्बूद्वीप होता आणि जम्बूद्वीप हा बुद्धमय होता. इकडे अफगाणिस्तान, चायना, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, श्रीलंका, थायलंड, जपान हे जे राष्ट्र आहेत आजही बुद्ध धम्माचा प्रचंड प्रभाव असलेली राष्ट्र आहे. ही किमया खरं तर सम्राट अशोकाची किमया होती. तुमच्या पुण्यापासून मुंबई आणि मुंबईला नालासोपारा बंदर होतं, त्या काळामध्ये सुप्रसिद्ध असं नालासोपारा बंदर होतं. सम्राट अशोकाने त्या नालासोपाऱ्याच्या बंदरातून आपल्या संघमित्रा मुलीला भिक्खुनी बनवून श्रीलंकेला पाठविलं होतं. हा इतिहास आहे बांधवांनो. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे. भारताच्या राष्ट्रध्वजावरती तिरंगी ध्वज आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्या तिरंगी ध्वजामध्ये अशोक चक्र आहे, जे 24 आऱ्यांचं चक्र आहे, ज्या 24 आऱ्यामध्ये भगवान बुद्धांचा प्रतिज्ञ समुत्पाद सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणून भारत बुद्धमय होता आणि हा बुद्धमय भारतामध्ये सम्राट अशोकाने 84,000 चैत्य, स्तूप आणि शिलालेखांचं निर्माण केलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन बाबासाहेबांनी 1935ला जरी येवल्याजवळ धर्मांतराची घोषणा केली, परंतु लगेचच धर्मांतर केलं नाही बाबासाहेबांनी. आणि जेव्हा धर्मांतराची घोषणा केली तेव्हा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेतील भारतातील प्रमुख धर्मातील काही धर्मगुरू, काही प्रमुख लोक बाबासाहेबांकडे जात राहिले, बाबासाहेबांना विनवणी करत राहिले की बाबासाहेब तुम्ही आमचा धर्म स्वीकारा, आमच्या धर्मामध्ये अशा अशा प्रकारचे तत्व आहेत वगैरे वगैरे. परंतु बाबासाहेब MA, PhD, DSc, LLD, D.Litt, बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेतलेले एक प्रकांड पंडित विद्वान व्यक्तिमत्व होते.
अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे, लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जाऊन शिकणारे भारतातले पहिले विद्यार्थी होते. डिलीट करणारे बाबासाहेब भारतातील पहिले विद्यार्थी होते. आणि त्यामुळे बाबासाहेब पूर्ण विचारांती बुद्धाचा धम्म स्वीकारतात. तुम्ही मी सांगितल्यामुळे कोणता तरी धर्म स्वीकारावा या मताचे आणि मानसिकतेचे बाबासाहेब नव्हते. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी पूर्ण विचारांती बुद्धाचा धम्म स्वीकारलेला आहे. तुम्ही जर कोट्स बाबासाहेबांचे वाचले तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब म्हणतात की हिंदू धर्मावर मला सूड उगवायचा नाही आहे किंवा हिंदू लोक माझे दुश्मन नाही आहेत, परंतु शिकलेल्या माणसाने आपल्या सदसद विवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे. आपल्यात असलेल्या घेतलेल्या शिक्षणाचा वापर केला पाहिजे, ज्ञानाचा वापर केला पाहिजे. आपण काय करत आहोत, कुणाला फॉलो करत आहोत, ह्या गोष्टींचा पुरेपूर विचार केला पाहिजे असे म्हणाले बाबासाहेब. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म आपल्याला 65 वर्षांपूर्वी दिलेला आहे. तो बुद्धाचा धम्म महान आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. परंतु बाबासाहेब खरं तर 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणामध्ये आपल्या लोकांना उद्देशून एक गोष्ट निक्षून सांगतात. तुम्ही जर बाबासाहेबांचं भाषण वाचलं असेल तर त्या बाबासाहेब भाषणामध्ये म्हणतात की इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे बोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की या लोकांनी, एक शब्द वापरला बाबासाहेबांनी, तो वापरत नाही मी, की या लोकांनी बुद्ध धम्म बाटवला असं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. हा इशारा दिला खरं तर महामानवाने, आपल्या बापाने आपल्याला इशारा दिला. याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या धर्मावर टीका करावी, दुसऱ्या धर्मामध्ये काय त्रुटी आहे त्याबद्दल चर्चा विमर्श करावा असा त्याचा अर्थ नव्हे. तर बाबासाहेब म्हणतात की मी तुम्हाला जो बुद्धाचा धम्म दिलेला आहे त्या बुद्धाच्या धम्माचं आचरण करण्याची, त्याचं संरक्षण करण्याची, त्याला टिकवण्याची, त्याला जतन करण्याची, त्याचा प्रचार प्रसार करण्याची सर्वस्वी जबाबदारी आता तुमची आहे. भारत भूमी ही बुद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून सध्या शून्यवत आहे. धम्माचे आचरण करून उगमरीतीने तुम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. त्यासाठी म्हणून सम्राट अशोकाचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. म्हणून केवळ माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या, जर तुम्ही आचरणात आणल्या तरच तुम्ही तुमचा उद्धार करू शकता. अन्यथा तुम्ही बाबासाहेब की जय कितीही जरी म्हणत असाल तर त्यात तुमचा उद्धार होणार नाही. माझ्या फोटोला कितीही जरी हात टाकत राहिलेत तर तुमचं त्याच्यामध्ये भलं होणार नाही. पण मी ज्या गोष्टी तुम्हाला दाखवून दिलेल्या आहेत त्या गोष्टी जर तुम्ही अंमलात आणल्या तर मात्र तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणाले बाबासाहेब. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. नाशिकमध्ये मला आठवतं, नाशिकमध्ये एकदा बाबासाहेबांची सभा होती. एका मातंग समाजाच्या व्यक्तीने, बाबासाहेबांच्या चळवळीत काम करायला सर्व जाती धर्माचे लोक होते, बाबासाहेबांच्या विचारांचे, एका व्यक्तीने सभेच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर बाबासाहेबांचं तैलचित्र काढलं होतं एका कागदावरती, बॅनरवरती, आणि ते प्रवेशद्वारावरती लावलं होतं. मग सर्व लोक जमा झाली. सर्व लोकांनी त्या पेंटरचं कौतुक केलं, किती सुंदर तैलचित्र काढलाय वगैरे वगैरे. पण बाबासाहेब विभूतीपूजक, व्यक्तिपूजक नव्हते. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. जेव्हा बाबासाहेबांची एंट्री झाली सभेच्या ठिकाणी तेव्हा बाबासाहेबांनी क्षणभर थांबून त्या तैलचित्राकडे पाहिलं, स्मित हास्य केलं आणि बाबासाहेब स्टेजवरती गेले. स्टेजवरती गेल्यानंतर आपले काही कार्यकर्ते, पुढारी होते, त्या पुढाऱ्यांना बाबासाहेबांनी विचारलं त्या प्रवेशद्वारावरती जे तैलचित्र काढलंय ते कोणी काढलं. तर मग बाबासाहेबांनी विचारल्यानंतर लोक इकडे तिकडे पाहत होते आणि बाबासाहेब मोठ्याने बोलत होते. बाबासाहेबांचा आवाज भारदस्त होता. उंची बाबासाहेबांची उंची होती, डोळे मोठमोठे होते, कंपाळ मोठं होतं. बोधिसत्वाची चर्या वेगळी असते, सदाचारी व्यक्तीची चर्या वेगळी असते, महामानवाची चर्या वेगळी असते, सर्वसामान्य लोकांची चर्या वेगळी असते. मग बाबासाहेब जेव्हा विचारत होते की कोणी तैलचित्र काढलं तेव्हा बाबासाहेबांना सांगण्यात आलं की बाबासाहेब मी तैलचित्र काढला. ज्याने काढलं तो व्यक्ती उभा राहिला आणि हात वर केला. बाबासाहेबांनी बोलवलं त्याला इथे स्टेजवर जवळ
आणि बाबासाहेबांनी त्याला सांगितलं की बघ, तैलचित्र जे काढलाय तर तुझ्यामध्ये जो कलागुण आहे, कलागुण, त्याची मी वाहवा करतो, त्याचं मी कौतुक करतो. तू खूप चांगला पेंटर आहेस, खूप चांगला चित्रकार आहेस, परंतु मी मात्र विभूती पूजक नाही आहे, मी व्यक्तिपूजक नाही आहे. आणि मला सध्याच्या घडीला माझ्या समाजाकडून ही अपेक्षा नाही आहे की माझ्या समाजाने केवळ माझा जय जयकार करावा. जय जयकार केला पाहिजे, परंतु त्याची लिमिटेशन, त्याची मर्यादा असली पाहिजे. केवळ जयंतीच्या दिवशीच फेटा बांधून, केवळ जयंतीच्या दिवशीच निळी लावून मोठमोठ्याने नाचणे, मोठमोठ्याने जयघोष करणे, एवढ्यानेच माझं काम पूर्ण होणार नाही. तेही असावं, तेही असावं, जय जयकारही असावा, पण केवळ जय जयकार नसावा. तर मी सांगितलेल्या गोष्टी त्यांनी आचरणातही आणल्या पाहिजे. हा मुद्दा बाबासाहेबांनी तिथे सांगितला, क्लिअर केला. म्हणून माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही जर प्राणपणाने पाळल्या तरच तुमचा उद्धार होईल. हे जे वाक्य तुम्ही ऐकलं असेल कुठे, तर ते नाशिकच्या सभेमध्ये बाबासाहेबांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या माध्यमातून हे सांगतो आहे की मीही तुमचं कौतुक करतो आहे, तुमच्या धम्म रॅलीचं कौतुक करतो आहे, तुमच्या या धम्म परिषदेचं कौतुक करतो आहे, तुमच्या डिसिप्लिनचं कौतुक करतो आहे, तुमच्या नियोजनाचं कौतुक करतो आहे. इथे जे आत्तदीप भव लिहिलं आहे ज्या रांगोळीकारानं, मी त्याचंही कौतुक करतो आहे. हे धम्म परिषदेच्या संदर्भात जे लिहिलं आहे टायटल, त्यांचंही मी कौतुक करतो आहे. हे जे सजवलं आहे, डेकोरेशन केलं आहे, त्यांचंही मी कौतुक करतो आहे. ज्यांनी वर्गणी दिली, मदत केली, त्यांचंही कौतुक करतो आहे. ज्यांनी भिक्खू संघाला दान देण्याचं ठरवलं आहे, त्यांचंही मी कौतुक करतो आहे. परंतु याद्वारे मी हे आपणास सांगतो आहे की केवळ एवढं करून आपल्याला थांबलं नाही पाहिजे. हा जो पिरियड आहे, हा विचारांचा उत्सव साजरा करण्याचा पिरियड आहे. हा जो कालावधी आहे, सध्या काल 1 तारीख झाली, आज 2 तारीख आहे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 तारखेला चक्रवर्ती सम्राट अशोकाची जयंती आहे. चैत्र शुक्ल अष्टमीला सम्राट अशोकाची जयंती असते. त्या जयंतीला सुद्धा आपण साजरं केलं पाहिजे. कारण सम्राट अशोक यदा कदाचित जन्मले नसते तर माझ्या अभ्यासानुसार मी तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांपर्यंत बुद्ध धम्म नसता पोहोचला. कारण 84,000 चैत्य स्तूप विहारांची निर्मिती त्याने केली. त्याने आपल्या राज्याभिषेकाच्या नंतर धर्मयात्रा काढली. बुद्धगयेला गेले, सारनाथला गेले, लुंबिनीला गेले, कुशीनगरला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी शिलालेख कोरून ठेवले. तुम्ही लुंबिनीला जर कधी गेलात बुद्धगयेच्या टूरमध्ये, तर तिथे बघा एका सिंहाची एक स्तंभ आहे, सिंह स्तंभ. त्यावर सम्राट अशोकाने लिहून ठेवलाय ब्रह्मी लिपीमध्ये की इथेच सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा जन्म झाला. सारनाथ मध्ये त्या धम्मेक स्तूपाच्या बाजूला एका स्तंभावरती लिहिलाय. जो स्तंभ आपल्या नोटांवरती राजमुद्रा ज्याला म्हणतो आपण, तो स्तंभ होता, तो नंतर तोडला गेला. त्या स्तंभावरती सम्राट अशोकाने लिहून ठेवलाय की इथे सम्यक संबुद्धाने धम्म चक्र प्रवर्तन गतिमान केलेला आहे. पहिला उपदेश भगवंताचा 84,000 धम्मस्कंधांपैकीचा धम्म चक्र प्रवर्तन सूत्र हा पहिला उपदेश आहे भगवान बुद्धांचा. तो उपदेश भगवंताने त्या सारनाथ येथील ऋषी पतन मृगदाय वनामध्ये दिलेला आहे. सम्राट अशोकाने हे लिहून ठेवला आहे. त्यानंतर भगवान बुद्धांनी भगवंताचं सम्राट अशोकाने भगवान बुद्धांचं जिथे महापरिनिर्वाण झालं त्या कुशीनगरला सुद्धा स्तंभावरती लिहून ठेवलं भगवंताचं इथे वयाच्या 80व्या वर्षी महापरिनिर्वाण झालं. इथे जन्म झाला, इथे ज्ञान प्राप्त झालं बुद्धगयेला. आणि त्यामुळे सम्राट अशोकाचं सर्वात मोठं योगदान आहे, खूप मोठं योगदान आहे. जर यदा कदाचित सम्राट अशोक झाले नसते तर मला वाटतं भारतामध्ये आज जो बुद्ध धम्म पाहावयास मिळत आहे किंवा विदेशामध्ये जो बुद्ध धम्म पोहोचला, मी मघाशी उल्लेख केल्यानुसार थायलंड, तिबेट, चायना, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, ब्रह्मदेश, अफगाणिस्तान या देशांचा जो मी उल्लेख केला मघाशी, या देशांमध्ये बौद्ध भिक्खूंच्या कर्वे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं मोठं योगदान आणि सर्वस्वी श्रेय हे सम्राट अशोकाला जाते. आणि त्यांची जयंती 9 तारखेला आहे आणि बाबासाहेबांची जयंती तर 14 तारखेला आहे. कोरोनाने थांबवलं होतं. आता आपले लोक म्हणतात आता काय आम्ही थांबणार नाही. तर मला मी विनंती करत राहतो आपल्या लोकांना की थांबू तर नकाच हो, कारण तुम्ही एका वादळाचे वंशज आहात. ते वादळ ना राजरत्नासाठी थांबलं,
ते वादळ ना गंगाधरासाठी थांबलं, ते वादळ ना रमेशासाठी थांबलं, ते वादळ ना इंदुमतीसाठी थांबलं, ते वादळ ना रामूसाठी थांबलं, ते वादळ ना रामजी सुभेदारांसाठी थांबलं, ते वादळ ना मीरा आत्यासाठी थांबलं, ते वादळ ना बाळारामासाठी थांबलं, ना ते वादळ आनंदराजासाठी थांबलं. ते वादळ चक्रीवादळ होतं, फिरत राहिलं फिरत राहिलं. डायबिटीज होता, शुगर होती, बीपीचा त्रास होता. जळगाव 40गावला गेले तेव्हा पाय फ्रॅक्चर झाला होता. तुमच्या लोणावळ्या जवळ डोक्याची ट्रीटमेंट घेतली. प्रचंड त्रास, प्रचंड वेदना, आजाराचा त्रास. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेब झिजत राहिले, खपत राहिले, फिरत राहिले आणि आपलं संपूर्ण जीवन समाजातल्या शेवटच्या माणसासाठी समर्पित करीत राहिले. आपण त्या बाबासाहेबांचे वंशज आहोत आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दे वो हुनर पैदा करो, और तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में तो हर घर में एक आंबेडकर पैदा करो, एक आंबेडकर पैदा करो. आणि म्हणून आपण परिवर्तन ज्यांनी निर्माण केलं, इतिहास ज्यांनी घडवला, निर्माण केला, त्यांचे वंशज आहोत, नाही का. आणि म्हणून केवळ जय जयकार न करता मी माझं काय योगदान देऊ शकतो या धम्म चळवळीसाठी, सामाजिक चळवळीसाठी, मी काय करू शकतो, हा विचार आपल्याकडे असला पाहिजे. केवळ नाव ठेवणे, केवळ त्रुट्या काढणे, केवळ टीका टिप्पणी करणे हे आपलं काम नाही आहे. पण कृती कार्यक्रम मी काय करतोय, उपाय काय देतोय, पर्याय काय देतोय, हा विचार महत्वाचा आहे. केवळ शिव्या देणे, केवळ नाव ठेवणे, केवळ त्रुट्या काढणे आवश्यक नाही आहे, तर आपण करून दाखवणे आवश्यक आहे. पर्याय देणे आवश्यक आहे, सोल्युशन देणे आवश्यक आहे आणि ते सोल्युशन आपण दिलं पाहिजे. आणि मला वाटतं धम्म परिषद ही सोल्युशन आहे. एकदा आमच्या आनंद कौशल्यान भंतेजी अशी कथा सांगतात, मी पण सांगतो तुम्हाला, विषय निघाला म्हणून. म्हणजे काही लोकांची प्रवृत्तीच अशी असते, जन्मजात खेकड्यासारखी प्रवृत्ती असते. स्वभाव असतो आपला, प्रत्येकाचा एक अँगल आहे, प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो स्वभावाच्या बाबतीत. भंतेजी आमचे नेहमी सांगायचे, आनंद कौशल्यान भंतेजी, की एका ठिकाणी खेकड्यांचं प्रदर्शन भरवलं होतं. असा एक मोठा हॉल असेल, त्या हॉलमध्ये असे काही पाण्याच्या टांक्या, काचेच्या पाण्याच्या टांक्या ठेवल्या होत्या, बकेट्स ठेवल्या होत्या आणि त्या बकेट्समध्ये वेगवेगळ्या देशाचे खेकडे होते. आणि मग लोक पाहत होते खेकडे. तर बाकीचे खेकडे जे होते वेगवेगळ्या देशाचे खेकडे होते, तर भारताचे पण खेकडे होते एका बकेटमध्ये, एका भांड्यामध्ये. मग बाकीचे खेकडे असे वरती निघत होते. खेकडे असतात ते कोणीकडून पण चालतात बघा, ते खेकडे कोणत्याही साईडला चालतात ते खेकडे. आणि मग बाकीच्या देशाचे खेकडे असे वरती निघत होते. मग वरती निघणाऱ्या खेकड्याला खालचा खेकडा पाहत होता आणि त्याला फॉलो करत होता. हे बाहेरच्या देशातल्या खेकड्याची प्रवृत्ती होती. पाहत होते, अनुकरण करत होते, पाहत होते, अनुकरण करत होते बाहेर पडणाऱ्या खेकड्यांचं. पण भारतीय खेकडे जे होते त्यांचं गणित मात्र वेगळं पाहत होते ते प्रदर्शन पाहणारे लोक. भारतीय खेकडा एखादा वरती चढण्याचा जेव्हा ट्राय करत होता, तेव्हा खालचा खेकडा त्याच्या पायाला पकडून खाली ओढत होता. एकही खेकडा बकेटच्या बाहेर, त्या भांड्याच्या बाहेर पडू शकत नव्हता. मग प्रदर्शनाला आलेले लोक पाहत होते आणि पाहून मग त्या संयोजकांना विचारत होते की असं का, सर्व खेकडे बाहेर पडत आहेत आपापल्या त्या भांड्यामधून आणि हे भारतीय खेकडे बाहेर पडत नाही आहेत, त्याचं काय कारण आहे. तर मग त्या गमतीशीर संयोजकांनी गमतीशीर त्याचं उत्तर दिलं की हे जे भारतीय खेकडे आहेत हे दुसऱ्याला वरती जाऊ देत नाही, दुसऱ्याला पुढे जाऊ देत नाही. समजा कोणी अध्यक्ष झाला तर बाकीच्यांना पोटदुखीची गोळी द्यावी लागणार, म्हणजे गोळी द्यावी लागणार, हे ठरलेलं आहे. कोणीतरी चांगलं घर बांधलं, त्या एरियातल्या बाकीच्या लोकांना पोटदुखीची गोळी द्यावी लागणार, म्हणजे द्यावी लागणार. कोणीतरी आपल्या माणसाने मर्सिडीज विकत घेतली आहे, BMW घेतली आहे, तर बाकीच्या लोकांना पोटदुखीची गोळी द्यावी लागणार, म्हणजे द्यावी लागणार. म्हणून इतरांच्या तुलनेमध्ये मी सांगतो आहे की ही जी प्रवृत्ती आहे ही मोठी घातक आहे.
मी पाहतोय आम्हाला पण भगवंताने तसं सांगितलंय की राजा भवतु धम्मिको, राजा हा धार्मिक असला पाहिजे. धार्मिक म्हणजे सदाचारी असला पाहिजे, नैतिक असला पाहिजे आणि प्रजा पण नैतिक असली पाहिजे. परंतु आज घडीला आम्ही पाहतो एक ना धड भाराभर चिंध्या आहे. हे वास्तव आहे, हे स्वीकारलं पाहिजे आपण, हे वास्तव आहे. आणि म्हणून मी म्हणतोय की काही संकल्प केले पाहिजे बाबासाहेबांच्या मार्गावर चालण्यासाठी. आणि त्यामुळे ही धम्म परिषद यशस्वी होत आहे. परंतु इथून तुम्ही संकल्प करून गेले पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारांचे बनण्यासाठीचा संकल्प केला पाहिजे. भगवान बुद्ध पण सुपर सायंटिस्ट होते. भगवान बुद्ध सुद्धा डॉक्टर होते. ते कोणालाही काहीही शिकवत नव्हते, तर समोरच्यांची मानसिकता ओळखत होते. अंगुलीमालाला जो उपदेश करणे आवश्यक होते तोच उपदेश, तेवढाच उपदेश अंगुलीमालाला केला. आम्रपालीला जेव्हा जो उपदेश आवश्यक होता तोच आम्रपालीला केला. पटाचार्याला जेवढं सांगायचं होतं ते सांगितलं. राजा प्रसेनजिताला जेवढं सांगायचं होतं ते तेव्हा सांगितलं. कुणालाही काहीही सांगत बसले नाही. सभेमध्ये जर भुकेला माणूस आला तर दिव्य दृष्टीने भगवंताने जर त्याला पाहिलं तर भगवान बुद्धाचे दाखले असे आहेत की अगोदर त्याला जेवू घाला एखाद्या माणसाला. हे असे दाखले आहेत की यासाठी म्हणून मी सांगतो आहे की भगवान बुद्धाचा धम्म असा आहे की माणसांची मानसिकता पण ओळखता आली पाहिजे. चळवळीची जी अवस्था आहे, आपल्या बाबासाहेबांची जयंती जवळ आल्यामुळे मी हे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं बोलतो आहे. म्हणून तुम्हाला मी हे विविध विषयांवरती आज उद्घाटकीय प्रवचन दिलेलं आहे. तेव्हा निश्चितपणे मला काय म्हणायचं आहे किंवा माझा सांगण्याचं तात्पर्य काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असावं. तेव्हा निश्चितपणे आपण सर्वजण सुज्ञ आहात. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला एक उपासक, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली एक उपासिका आपण स्वतःमधून निर्माण करावी. खऱ्या अर्थाने भीमराज का बेटा आणि भीमराज की बेटी आचरणिक दृष्ट्या आपण आपल्यातून निर्माण केली पाहिजे. आचरणिक दृष्ट्या, कारण ते बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. एक आदर्श बौद्ध समाज बाबासाहेबांना अभिप्रेत होता आणि त्याची सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे. आणि म्हणून कृती कार्यक्रम, आचरणिक कार्यक्रम आपण हाती घ्यावेत. आमचे धम्मबंधू पूजनीय बुद्ध घोषजी थेरा यांनी आम्हाला निमंत्रित केलं आपल्या माध्यमातून. तेव्हा भंतेजींच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो. भंतेजींनी आम्हाला उद्घाटकीय बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. तेव्हा संयोजकांच्या, आयोजकांच्या प्रती सुद्धा मंगलमैत्री व्यक्त करून माझ्या शब्दांना मी पूर्ण विराम देतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.